नांदेड़ में पत्रकारों से बातचीत के दौरान मंत्री राधाकृष्ण वी के पाटिल ने नए जीएसटी दामों को लेकर अपनी सकारात्मक भूमिका व्यक्त करते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की सराहना की। आगे उन्होंने कहा कि हर किसी को अपनी मांग रखने का अधिकार है, लेकिन उस प्रक्रिया में थोड़ा संयम रखना जरूरी है। उन्होंने इशारों में आंदोलन और विरोध प्रदर्शन करने वालों से अपील की है कि संवैधानिक दायरे में रहकर शांतिपूर्ण तरीके से अपनी बात रखे। सरकार जनता की बातें सुनने के लिए तैयार है, बस संवाद का रास्ता अपनाया जाए। अतिशय प्रसन्न वाटतंय। प्रत्येक वर्षाची माझी वारी जी आहे, कोविड वगळता प्रत्येक वर्षी मी रेणुका मातेच्या दर्शनाला मी नियमित येतोय। मला प्रथमतः सर्व भाविक भक्तांना या नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा द्यायच्या आहे। त्याचबरोबर आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेते आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करायचं आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यांनी केलेली घोषणा ती प्रत्यक्षात वास्तवामध्ये आलेली आहे। बऱ्याच जीवनावश्यक वस्तूंच्या वरचा जीएसटी कमी होऊन ते आता असं की आता आरक्षणा मुद्द्यावर मी आता काही भाष्य करणार नाही, कारण आता न्यायप्रविष्ट बाब आहे। परंतु अतिशय धोरणात्मक निर्णय आपण करताना तर कोणत्याही समाजाचं आरक्षण मध्ये आपण कमी होणार नाही याची अतिशय पूर्ण दक्षता घेतलेली आहे। मला वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हीच भूमिका मी अध्यक्ष मंडळ समितीची राहिली होती। परंतु आता न्यायालयाची कसोटीमध्ये तो हैदराबाद गॅझेटचा जी आर टिकला पाहिजे एवढीच आता मातेची चरणी प्रार्थना आहे। कोर्टात मांडू दसऱ्यापर्यंत द्या अशी दडपशाही म्हणून दरांगी करतात असं छगन भुजबळ म्हणाले। मी तर भाष्य करणार नाही, कारण मी अनेक वेळा हे सांगितलेलं की सगळ्या नेते मंडळींनी थोडं आता आपले वक्तव्य जर वक्तव्यावर जर आवर घातला। मी जरगे पाटलांना विनंती केलेली आहे, भुजबळ साहेबांना विनंती केली आहे काय की समाजामध्ये विनाकारण एक दुईडवा होते, म्हणजे अधिक मन कलुषित होतात, तर ते आपण टाळलं पाहिजे। ह्या पुरोगामी महाराष्ट्राला हे अभिप्रेत नाही आहे। मला वाटतं निश्चितपणे प्रत्येकाला आपल्या मागण्या मांडण्याचा, आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, परंतु त्यातून थोडा संयम बाळगला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे, विनंती आहे।